नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आता पीएम किसानच्या 21वा जो हप्ता आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आता जो याच्यापूर्वी मित्रांनो काही दिवसापूर्वी जो तुम्हाला 20वा हप्ता मिळाला होता, हा प्रधानमंत्री सन्मान किसान योजने निधी अंतर्गत जो 21वा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया। आता बघूया आपण का पीएम किसानचा 21वा हप्ता जाहीर करण्यात आलाय। 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा हप्ता मित्रांनो जमा करण्यात आलेला आहे। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता कधी जमा करण्यात येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता जाणून घेणार आहोत। मित्रांनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सांगितले की पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील 27 लाख अधिक शेतकऱ्यांना 500 कोटी म्हणजे 540 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित मित्रांनो करण्यात आली आहे। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे पीएम किसानचा 21वा हप्ता आणि असा प्रश्न उपस्थित झालाय। महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। सर्व शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे की आम्हाला कधी मिळणार, कारण की हा जो 21वा हप्ता आहे मित्रांनो, हा 21वा हप्ता पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये या राज्यांमध्ये मित्रांनो जमा झालेला आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये। पण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आता समोर जाणून घेणार आहोत। आता बघा, केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत 21वा हप्ता जाहीर केला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 सप्टेंबर रोजी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये या 3 राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये प्रत्येकी 2000 रुपये म्हणजे 21वा हप्ता जो तो हस्तांतरित करण्यात केला गेला आहे। त्याच्यानंतर आता या राज्यांमध्ये नुकताच आलेल्या पूर आणि भूकंपामुळे शेतकऱ्यांना तातडीने मित्रांनो मदत मिळावी यासाठी ही जी रक्कम आहे ही वेळेआधीच त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मित्रांनो जमा करण्यात आलेली आहे। म्हणजे त्यांना लवकर मदत मिळावी, लवकर आर्थिक सहाय्य मिळावे त्यासाठी ही जी रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे। पण दुसरीकडे महाराष्ट्रातही पावसाने शेतकऱ्यांच्या दैनंदिन अवस्था झाल्या, कारण की महाराष्ट्रामध्ये खूप जोराचा येत्या 3-4 दिवसामध्ये पाऊस म्हणजे खूप जोरात सुरू आहे। काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, काही शेतकऱ्यांचे पीक संपूर्ण उद्ध्वस्त झाले, काही शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले, पूर्ण त्यांच्या पिकाची माती झाली मित्रांनो। आता म्हणजे हल्ली कंडिशन आहे आपला, त्यामुळे आता या राज्यातील शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत। आता यापूर्वी जो 20वा हप्ता होता, 20वा हप्ता मित्रांनो 20 ऑगस्ट 2025 रोजी जारी करण्यात आलेला होता, ज्यामध्ये 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा करण्यात आले होते। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार आता 21वा हप्ता? बघा, देशभरातील इतर राज्यांतील शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकरी 21व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। सर्वत्रकडे चर्चा सुरू आहे की आम्हाला कधी मिळणार 21वा हप्ता। आता उपलब्ध माहितीनुसार मित्रांनो महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांचा लाभ ऑक्टोबर 2025च्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे। बघा, आता ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबासाठी विशेषतः सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा देणारी आहे, कारण की लाभार्थी संख्या महाराष्ट्रात सुमारे 1.5 कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेचा आर्थिक लाभ घेत आहेत, या योजनेचे लाभार्थी आहेत। आता यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, खूप नुकसान झाले। आता नुकसान झाल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत सापडले, त्यामुळे आता पीएम किसानच्या या हप्त्यांमुळे त्यांना पेरणी, खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी मोठी मदत होईल। विदर्भ, मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा फायदा होईल। त्याच्यानंतर आता 540 कोटीहून अधिक निधी हस्तांतरित। आता बघा, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधील 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटीहून अधिक जो निधी आहे तो हस्तांतरित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये 2.7 लाख महिला, बघा 2.7 लाख महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे। आता शेतकऱ्यांना यामुळे तात्काळ घरगुती गरजा आहेत त्या पूर्ण करण्यात यावा। आता पुढील पेरणीसाठी त्यांना खते, बियाणे तसेच पुन्हा शेतीसाठी जे काही अवजारे लागतात, जे काही मदत होईल ते मदत होईल असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी सांगितले। त्याच्यानंतर आता पीएम किसान योजनेबद्दल थोडक्यात आपण आता माहिती जाणून घेऊया।
की फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली। आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, शेतकऱ्यांचा खतासाठी पेरणीसाठी जो खर्च आहे तो खर्च म्हणजे कमी करणे आणि त्यांना उत्पन्न वाढवणे हा योजनेचा मित्रांनो उद्देश आहे। त्यानंतर देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या ज्या अकाउंटमध्ये आहे तो जमा केले जाते। प्रत्येकी शेतकऱ्याला 2,000 रुपये थेट बँक खात्यात मिळते। आता त्याच्यानंतर लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाची अट महत्त्वाचा म्हणजे केवायसी आहे मित्रांनो। जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। म्हणून लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे ई केवायसी पूर्ण केलेले असावे। त्याच्यानंतर अत्यंत आवश्यक आहे आधार खाते बँक अकाउंटशी जोडणे। त्याच्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे बंधनकारक आहे। ज्या शेतकऱ्यांनी हे पूर्ण केलेले नाही त्यांना हप्ता मित्रांनो मिळण्यास विलंब होऊ शकते। हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केली। आता त्याच्यानंतर बघूया की लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी। बघा, ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहेत आणि पीएम किसान सन्मान निधी पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तपासू शकता। त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर जो pmkisan.gov.in हा जो पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्ही जा। त्याच्यानंतर फॉर्मर कॉर्नर या विभागात तुम्ही क्लिक करा। त्याच्यानंतर बेनिफिशरी स्टेटस किंवा विलेज वाईज लिस्ट पर्यायावर निवडून तुम्ही आधार क्रमांक किंवा तुमचा मोबाईल क्रमांक मित्रांनो तिथं टाकून तपासणी करा। अधिक माहितीसाठी जे गव्हर्नमेंटचं ते वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला मोबाईल क्रमांक दिलेले असते, त्या हेल्पलाईन क्रमांक दिले असते, त्यावर तुम्ही संपर्क साधा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतला का 21व्या हप्त्याबाबतची सर्वत्र चर्चा जाणून घेतली कधी मिळणार आहे। कारण की काही 3 राज्यांमध्ये हा हप्ता लवकरच मिळालाय, त्यांना 20 हप्ता मिळाला, 20वा त्याच्यानंतर 21वा हप्ता लगेच मिळाला। आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे डोळे 21व्या हप्त्याकडे लागू आहेत। आता 21वा हप्ता कधी मिळेल तर याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेतली। म्हणजे जो 21वा हप्ता आहे तो 21वा हप्ता ऑक्टोबरच्या मध्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि ही सर्व माहिती सांगितली। ही माहिती मित्रांनो इंटरनेटवरील आधारित आहे, सर्वांनी समजून घ्या। आणि ज्यांना प्रॉपर माहिती पाहिजे असेल त्यांनी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। धन्यवाद।